मी डायग्राम काढतोय, एक्सप्लेन करतोय, त्याच्यासोबतच तुम्ही काय करा ते लिहित जावा सोबत. ठीक आहे. आता म्हणजे डायग्राम काढा माझ्यासोबतच आज. ठीक आहे. एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. सगळ्यात पहिले इकडे लक्ष द्या एक्सप्लेन करताना. ओके. खाली लिहा. कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग वर्टिकल सर्क्युलर मोशन. Consider a particle. Consider a particle. पटापट लिहा जरा. Consider a particle performing vertical circular motion. Vertical circular motion. Vertical circular motion as shown in the figure. As shown in the figure. In anti-clockwise direction dash. In anti-clockwise direction. ओके. लक्ष द्या सगळेजण, काही लिहू नका. आता समजा आता आपण इथे काय कन्सिडर करतोय, म्हणजे डायग्रामसाठी ऑब्विसली तुम्ही जागा सोडायचीच आहे तिथे. आता बघा आपण इथे कन्सिडर करतोय दिस इज द सेंटर ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय थोडं समजून घ्या. इथे काय आहे की काय होणार आहे की एक आपण स्ट्रिंग कन्सिडर केलेली आहे. थ्रेड आहे, स्ट्रिंग आहे, त्याला एक मास अटॅच केला आणि त्याला असं वर्ल्ड केलं, असं फिरवतोय व्हर्टिकली. आतापर्यंत आपण जे बघितलं ते असं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन बघितलं. आता काय बघतोय व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघतोय व्हर्टिकल प्लेनमध्ये. ठीक आहे. आता समजा हा स्ट्रिंग हा मास इथं आहे सध्याला. दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट और दॅट पार्टिकल इज ॲट दिस बॉटम पोझिशन. ही त्याची बॉटम पोझिशन आहे. ठीक आहे. आपण या बॉटम पोझिशनला आपण म्हणूया समजा लेट बी इज इट्स बॉटम पोझिशन. ठीक आहे. आता नंतर पुढे समजा दिस इज इट्स वेट. हे त्याचं वेट आहे, आपण कन्सिडर करूया. बी पोझिशन. हे त्याचं वेट आहे. मी इथं लिहितो दिस इज एम जी. हे त्याचं वेट काय आहे एम जी. ठीक आहे. आता ते असं व्हर्टिकली फिरणार आहे बरं का. दिस इज सपोज सेंटर ओ. दिस इज रेडियस आर. त्याची रेडियस आर असेल. आता नंतर आपण एक कन्सिडर करू दिस इज द मिडवे पोझिशन अँड दिस इज द टॉप मोस्ट पोझिशन. हे वरच्या बाजूला वरच्या डायरेक्शनला आपण दाखवूया. समजा सध्याला मी काय करतो ॲरो नाही दाखवत, सरळ एक लाईन दाखवतो इथे आणि वरती पण एक लाईन दाखवतो. याच्याने काय फरक पडणार आहे येईल लक्षात तुमच्या. टॉप मोस्ट पोझिशन मी इथं कन्सिडर करतोय. समजा ए इज द टॉप मोस्ट पोझिशन. हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला त्याचं काय चालू आहे मूवमेंट चालू आहे. ठीक आहे. आलं लक्षात. मग खाली लिहा. Let m be the mass of particle. Let m be the mass of particle. M be the mass of particle. And A, comma B. A, comma B, comma C, R, its topmost position, bottom position, and midway position. त्याच्या आलं लक्षात ते त्याचे मिडवे पोझिशन सुद्धा असणार आहेत. ठीक आहे.
आता त्यानंतर बघा आपल्याला इथं जवळपास त्यांचे काही टेन्शनच्या बाबतीत आपल्याला बोलायचं आहे. ठीक आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग वगैरे ह्या टर्म्स आपण बघूया. खाली म्हणूया, लक्ष द्या सगळ्यांनी. लेट एम जी वेट ऑफ द बॉडी, जे काय पार्टिकल किंवा बॉडी याच्यामध्ये सर्क्युलर मोशनमध्ये, विच इज ऑलवेज इन डाऊनवर्ड डिरेक्शन. कुठे असणार आहे? डाऊनवर्ड डिरेक्शनला असणार आहे. वेट नेहमी डाऊनवर्ड डिरेक्शनला असतं. ह्या पोझिशनला, ह्या पोझिशनला, इवन ह्या पोझिशनला पण सेम कंडिशन असेल. ठीक आहे, आपण म्हणूया इथे सुद्धा डाऊनवर्ड डिरेक्शनलाच वेट असणार आहे. ओके, हेअर इट इज ऑल्सो एम जी. इवन इथे सुद्धा जरी बघितलं तरी तसंच असेल. आता सगळं काढायची गरज नाही आपल्याला. नंतर पुढे आर, रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथ त्याची काय ती रेडियस आहे. समजा मी इथे दाखवून देतो, दिस इज द रेडियस आर. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे मी इथे म्हणतोय टी ए, टी बी, टी सी. हे काय? टेन्शन इन द स्ट्रिंग. हे नंतर लिहा तुम्ही, आता नका लिहू इकडचा. टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पोझिशन ए, टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पोझिशन बी, टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट पोझिशन सी. मी सीला सगळं दाखवलं नाही कारण सी आणि डी एकाच पोझिशनला आहे. इकडं जे आहे तिकडंच ते लागू पडणार आहे. ठीक आहे, ते काही सगळं दाखवलं नाही आपण. ओके, नंतर आपण म्हणूया इथे एक लाईन नेक्स्ट याच्यावरती लिहून दाखवतो मी फक्त. अल्सो लेट व्ही ए, व्ही बी, व्ही सी आर velocities at positions A, B, C respectively. ठीक आहे, त्या ठिकाणी असलेले त्याचे काय आहेत ते वेलॉसिटीज असं आपण कन्सिडर करू. आता इकडे लक्ष द्या, बघा होणार काय आहे इथे. टेन्शन इन द स्ट्रिंग टी ए, टी सी ह्या बाजूला असेल. आता आपण सगळं दाखवायची गरज नाही कारण टी ए आणि टी डी एकाच ठिकाणी आहे ना. ओके, काढायचं तर काढून, आणि डायग्राम थोडी मोठी काढायची, छोटी नाही काढायची, एवढी तरी पाहिजे. ठीक आहे, आता बघा त्याच्यानंतर इथं ऑब्वियसली आता मी इथं तुम्हाला दाखवणार आहे टेन्शन इन द स्ट्रिंग बीला कोणत्या डायरेक्शनला असेल. हा एरो काढू नका, हां तो आता बाय डिफॉल्ट आला आहे पण याची गरज नाही आपल्याला. याला पण पार्टिकल करून टाकूया, छानपैकी आहे बघा, हा पार्टिकल आहे. ठीक आहे, वेट डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे. इथं आपण म्हणूया टी बी, टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, आणि इथं आपण आता हे जे काय व्हेलॉसिटीज फेस करणार आहे बघा, हां व्हेलॉसिटी काय काय राहील. इथं व्हेलॉसिटी व्ही बी, ओके, इथं व्हेलॉसिटी वरती, इथं व्हेलॉसिटी खाली, फक्त ऑपोजिट डायरेक्शनला पण मिडवे पोझिशनलाच आहे. वाटलंच ते इथं आपण दाखवून देऊ. व्हेलॉसिटी व्ही सी आहे, इकडं व्हेलॉसिटी व्ही ए आहे. ठीक आहे, दिस इज व्हेलॉसिटी व्ही ए, व्ही सी अँड व्ही बी. ओके, आलं लक्षात. आता याच्यानंतर बघा होणार काय प्रत्येक पोझिशनला बघूया, बॉटम मोस्ट पोझिशनला. ठीक आहे, आता एक मिनटं सगळ्यांनी लक्ष द्या जरा. हे लिहिलं असेल तर ठीक, नसेल लिहिलं तर जेवढा पार्ट आहे इथं दिलेला त्याच्यासाठी थोडी जागा सोडा तुम्ही. मी एक थेरॉटिकल पॉईंट सांगणार आहे तुम्हाला
जो तुम्हाला लिहायचा असणार आहे आता. ठीक आहे, पहिले ऐकून घ्या मी काय सांगतोय, नंतर तुम्ही डायग्राम वगैरे सगळं कंप्लीट करू शकता. एव्हरीवन जस्ट लुक एट हिअर. वेन देर इज अ सर्क्युलर मोशन इज गोइंग ऑन इन द वर्टिकल प्लेन, दॅट इज द वर्टिकल सर्क्युलर मोशन. ॲट दॅट टाइम व्हॉट इज गोइंग टू हॅपन वेन द पार्टिकल or that object which is in the vertical circular motion and it is at the bottom position, when it is moving from bottom position to topmost position, it is going अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जाणार आहे तो खालून वरती जाताना. ऑब्विसली ग्रॅव्हिटेशनल पूल कुठे असेल खाली, तो म्हणणार नको वरती जाऊ. ठीक आहे, ओके. मग खालून वरती जाताना व्हेलॉसिटी काय होणार आहे, म्हणजे बी पोझिशन पासून ए पोझिशन पर्यंत जाताना व्हेलॉसिटी काय होणार आहे, कमी 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 होणार आहे. व्हेलॉसिटी कमी होते म्हणजे कायनेटिक एनर्जी सुद्धा काय होतीये, कमी. कारण व्हेलॉसिटी is directly proportional to kinetic energy. Kinetic energy is proportional to velocity. ठीक आहे, मग इथं from the bottommost position when the particle is moving from B position to A position, its velocity goes on decreasing and its kinetic energy also goes on decreasing from B to A. Okay, and it is almost equal to zero. समजा आपण असं कन्सिडर करतो की अशा पद्धतीने आपण त्याला रिव्हॉल्व करतोय की व्हेलॉसिटी म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग ऑलमोस्ट इक्वल टू झिरो होईल, की जेणेकरून इट विल बी स्लँग, त्याच्यापेक्षा थोडीशीच जास्त व्हेलॉसिटी ठेवली आपण. बरं, पुढचा पॉईंट, वरती गेल्यावरती तो पार्टिकल इथून पुढे परत येणार आहे फ्रॉम ए पोझिशन टू सी टू बी, बरोबर आहे. वरतून खाली येताना इट विल कम इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल पुल. ग्रॅव्हिटी त्याला खेचणार आहे खाली. ठीक आहे, अर्थ ग्रॅव्हिटी त्याला खेचणार आहे खाली. खाली खेचत असताना त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढत 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 जाणार आहे. सो कायनेटिक एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग. बट एक गोष्ट लक्षात घ्या, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट्स ओनली कन्वर्टेड इन टू अनदर फॉर्म. ठीक आहे, दुसऱ्या फॉर्ममध्ये फक्त कन्वर्ट होत असते. ज्या वेळेला इथून बी पासून ए पर्यंत जाताना व्हेलॉसिटी कमी होते आणि ए पासून बी पर्यंत येताना व्हेलॉसिटी वाढते, म्हणजेच बी पासून ए पर्यंत जाताना जेव्हा कायनेटिक एनर्जी कमी होते आणि ए पासून बी पर्यंत येताना कायनेटिक एनर्जी वाढते, तर त्यावेळेला लक्षात घ्या, जी कमी झालेली एनर्जी आहे बी पासून ए पर्यंत जाताना, ती जाते कुठे, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. कशामध्ये जाते, कारण टोटल एनर्जी सेमच राहणार आहे. कायनेटिक प्लस पोटेन्शियल दोघांची समेशन काय राहणार आहे, सेम राहणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये काय अडचण आहे तुम्हाला. ठीक आहे, तसंच वरतून खाली येताना कायनेटिक एनर्जी वाढते म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, कमी 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 होणार आहे. ओके, कायनेटिक एनर्जी लॉस होतोय, त्याचं कन्वर्जन पोटेन्शियलमध्ये होईल आणि वरतून खाली येताना पोटेन्शियल एनर्जी कमी होते आणि कायनेटिक काय होणार आहे, वाढत जाणार आहे. टोटल मात्र काय राहील, सेम राहील. हे लक्षात घ्या, याच्यामध्ये काय डाऊट आहे. पण आता सध्या आपण व्हेलॉसिटीच्या बाबतीत बोलू. ठीक आहे, लिहून घ्या, मी सांगतो काय. when the object or particle is at the bottom position, when the object or particle is at the bottom position and it is moving from position B to position A, position B to position A, ब्रॅकेट मध्ये टॉप पोझिशन ब्रॅकेट कंप्लीट. इट इज मूविंग अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट चाललाय तो, बरोबर आहे. सो इट्स velocity goes on decreasing. यात काय अडचण आहे, वेलोसिटी त्याची काय होते, कमी 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 होणार आहे. ठीक आहे, and when it is moving from A to B, that is top to bottom, when it is moving from A to B, from top to bottom, that is in the direction of gravity,
its velocity goes on increasing. Its velocity goes on increasing. त्याची velocity काय आहे? वाढत 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 जाणार आहे. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी फक्त मी तुम्हाला सांगून ठेवलंय. ओके, आता इथपर्यंत लिहिलं तुम्ही सगळं. आता आपण डायग्रामनुसार काय सांगू शकतो बघा. आता एक एक पॉईंट बघूया आपण. बघा, लक्ष द्या. ॲट लिहू नका, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. ॲट अप्पर मोस्ट पोझिशन किंवा टॉप पोझिशन, टॉप पोझिशन म्हटलं तरीही चालेल. काय होणार आहे इथे डायग्राममध्ये बघा. हां, इथे काय लिहू शकतो सध्याला? वेलॉसिटीचं तर आपण लिहू, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. इथे आपण काय लिहू शकतो? मला सगळ्यात पहिले हे सांगा, इथं जी काय वेलॉसिटी तुम्ही याला बघा, फ्रॉम डायग्राम necessary centripetal force is given by ए पोझिशनला सर्क्युलर मोशन होत आहे. ए पोझिशनला सर्क्युलर, अरे थांब रे लिहायचं. ए पोझिशनला सर्क्युलर मोशन होत आहे. ठीक आहे. ए पोझिशनला सर्क्युलर मोशन होत असताना तिथे सेंट्रिपेटल फोर्स असला पाहिजे, यात काय डाऊट आहे का? विच इज अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. आता डायग्राममध्ये बघा, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर कोण आहे? एम जी प्लस 2 आहेत ना, दोघांची ॲडिशन करायची, जो आहे तो आहे. ठीक आहे. मग बघा, मग आपण इथे लिहूया therefore mg plus ta is equal to required centripetal force. पण आता तो काय असेल इथे बघा, therefore mg plus ta is equal to mv square upon r. तिथं असलेली रेडियस, पण त्या पॉइंटला असलेली वेलॉसिटी काय रे बाळांनो? व्ही आहे. काय अडचण आहे? जी काय वेलॉसिटी असेल पार्टिकलची ती, बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा इथं काय होणार आहे. नाव कन्सिडर द minimum velocity at A such that it will follows circular path and TA is almost equal to 0. ऑलमोस्ट इक्वल टू नाही, त्याच्यापेक्षा थोडं हे बघा, टेन्शन इन द स्ट्रिंग जर 0 झालं तर दॅट पर्टिक्युलर स्ट्रिंग विल गेट स्लँक्ड आणि ती खाली पडून जाईल, टेन्शनच नाही राहिलं तर. पण ते टेन्शन कमीत कमी पाहिजे की जे 0च्या जवळ आहे आणि जस्ट तो सर्क्युलर पाथ कव्हर करू शकेल असं. आलं लक्षात? मग एक थोडंसं तिथं ॲझम्पशन आहे हे सॉल्व करताना. मग इथे जर आपण इथे 0 टाकला काय येईल? एम जी प्लस 0 म्हणजे 0, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. एम एम कॅन्सल, व्ही ए स्क्वेअर इज इक्वल टू आर जी किंवा जी आर काही पण लिहा. देअरफॉर व्ही ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी. इक्वेशन नंबर याला म्हणूया आपण, विच इज द मिनिमम वेलॉसिटी ॲट position A to just sustain that particular circular motion in vertical plane. आलं लक्षात?
ओके, रूट आर जी हे भेटलं आपल्याला. आता चला बॉटम पोझिशनला बघू काय होत आहे. ॲट बॉटम पोझिशन बी, डायग्रामनुसार बघायचं आपल्याला. बघा, तर बॉटम पोझिशनला काय होतंय माहिती का, इथे जर तुम्ही बघितलं तर एक टर्म तुम्हाला बघायला भेटेल आणि एक इक्वेशन पण तुम्हाला बघायला भेटेल. ते इक्वेशन तर लिहायचंच आहे, पण वेलॉसिटीचं इक्वेशन डायरेक्ट त्याच्याने नाही भेटणार आहे. पण आपण एक इक्वेशन बघू. ते एकाच डायरेक्शनला होते, त्यामुळे दोघांची ॲडिशन केली. ते हे ऑपोजिट डायरेक्शनला आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग आणि एम जी. मग यांचं काय होणार, सबट्रॅक्शन होणार. जस्ट विचारतो, जस्ट फॉर द सेक ऑफ इन्फॉर्मेशन, मला सांगा हा एक फोर्स आहे टी बी, टेन्शन इन द स्ट्रिंग. हा एक फोर्स आहे वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. ठीक आहे, दोघांपैकी कोण मोठं राहील रे, असंच विचारतोय. टी बी मोठा राहील की एम जी मोठा राहील, असंच जस्ट विचारतोय, असं कॉमन सेन्सने. एम जी जास्त राहील का टेन्शन इन द स्ट्रिंग, का सेम राहतील? यस, सेम राहत. बरं चला जाऊ द्या, मी डायग्राम काढली, व्हेक्टरची साईज दाखवली, त्याच्यावरून कोण मोठं वाटतंय? टी मोठं वाटतंय. ठीक आहे, डायग्रामला प्रेझेंटेशन असतं प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक गोष्टीला काहीतरी मिनिंग आहे. मनानेच एखादा वेक्टर मोठा, मनानेच एखादा वेक्टर छोटा असं आपण काढत नाही. तर टेन्शन इथे जास्त आहे, वेट कमी दाखवलं, म्हणजे ॲज कम्पेअर टू इच अदर त्यांच्यामध्ये जर कम्पेअर केलं तर टेन्शन जास्त राहील. पण का? हे बघा, वेट सर्क्युलर मोशन करतोय म्हणजे देर इज अ सेंट्रिपेटल फोर्स जो अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आहे. मग आता समजा हा जास्त असला तर स्ट्रिंग तुटून जाईल, सर्क्युलर मोशन होणार. हाच जास्त असला पाहिजे की जो त्याच्या वेटला बॅलन्स करून, त्या वेटला मायनस पण करून काहीतरी उरणार आहे, आणि मग तो अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर तो राहील, आणि तो सेंट्रिपेटल फोर्स असेल तिथे. कळलं? म्हणून टेन्शन, असं जस्ट विचारलं क्युरिओसिटी म्हणून, बाकी काय नाही. बरं ठीक आहे, चला आपण जाऊया पुढे. ॲट बीला काय लिहिणार? ॲट पोझिशन बी काय डिरेक्टली तुम्ही लिहू शकतात फ्रॉम फिगर. आता आपण इक्वेशन लिहूया. फ्रॉम फिगर काय लिहू शकता? येस, मगाशीच सांगितलं टी बी मोठा आहे, त्याच्यातून आपण एम जी मायनस करू, मग काहीतरी उरेल. जे काही उरेल तो असेल सेंट्रिपेटल फोर्स, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. बीच्या इथं असलेली वेलॉसिटी व्ही बी. यात काय डाऊट आहे तुम्हाला? ठीक आहे, मग ठीक आहे, याला राहू द्या. इथं तसं काय आपल्याला सेपरेट इक्वेशन करायची गरज नाही की इथं टेन्शन काय राहील काय नाही. हे एवढंच ठेवलं तरी चालेल. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण? 3 म्हणूया. ओके, पुढे काय मग होणार? काय आपण आधीच सांगितलंय एक गोष्ट, काय? ॲज change in potential energy is equal to change in kinetic energy. हे बघा, ज्यावेळेला बी पासून ए पर्यंत पार्टिकल चाललाय, त्याची कायनेटिक एनर्जी काय होते? कमी 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 होणार, कारण वेलोसिटी कमी होते. त्याचं कन्व्हर्जन कशात होतं? पोटेन्शियल एनर्जीमध्ये. तसंच ए पासून जेव्हा तो बॉटम पोझिशनला जाईल, ए पासून बी पर्यंत, त्याचं जे काय पोटेन्शियलचं आहे त्याचं कशात कन्व्हर्जन होईल? पोटेन्शियल एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला काय असतो आपला? mgh, विच इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी सेकंड मायनस कायनेटिक एनर्जी फर्स्ट. चेंज म्हणजे फायनल मायनस इनिशियलच लिहितो ना आपण नेहमी. कोणत्याही गोष्ट चेंज इन वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, चेंजिंग कायनेटिक एनर्जी फायनल मायनस इनिशियल. इथे पण एक प्रकारे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फायनल मायनस इनिशियलच आहे, पण ते डायरेक्ट इक्वेशन कसं आहे ते मी तुम्हाला ते पण डायग्रामनुसार एक्सप्लेन करतो, डोंट वरी. एवढं तिथं लिहायची गरज नाही.
मी इथं लिहितोय mg. इथं हाईट जी आहे इथं बघा कुठून कुठपर्यंत चाललाय पार्टिकल, ए पासून बी पर्यंत. कितीने हाईट चेंज झाली मला सांगा. डायरेक्ट चेंजेस लिहितोय म्हणून डायरेक्ट mgs टाकलं. कितीने चेंज होती सांगा. फ्रॉम ए पासून बी पर्यंत जाणार आहे ना. आधी ए ला होता अप्पर मोस्ट पोझिशन, आता कुठे गेला, बॉटमला दाखवला आपण, बरोबर आहे. हाईट कितीने चेंज झाली सांगा. सांगू शकता, एवढं अवघड नाही आहे. येस, तुम्ही सांगू शकता. आपल्या आता 11 झालेलं आहे. आय थिंक मी तुम्हाला अवघड क्वेश्चन नाही विचारलेला आहे. सांगू शकता तुम्ही, हे खरंच अवघड नाही आहे. येस, बघा हे बघा, ए पासून बी पर्यंत हाईट, एवढं डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स किती आहे, अरे हे किती आहे, रेडियस आहे ना. हे आर प्लस आर, आर प्लस आर 2r, बरोबर. एवढी हाईट चेंज झाली ए टू बी पर्यंत. हाईट बघायची, तो इथून गेला ते नाही बघायचं. हाईट, व्हर्टिकल डिस्टन्स मेजर करतो आपण, आलं का लक्षात, फॉर द पोटेन्शियल एनर्जी. तर हाईट किती आहे इथं चेंज झाली आहे 2r, म्हणजे चेंज इन पोटेन्शियलच आहे, हाईट चेंज लिहिलं आहे म्हणून. ठीक आहे. हाफ mv² मायनस हाफ mv². फायनल कायनेटिक एनर्जी, फायनली तो कुठे पोहोचतोय, बॉटम बी ला. इनिशियली तो कुठं होता, ए ला. यात काही डाऊट आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर मी इथं लिहितो 2mgr विच इज इक्वल टू हाफ एम, मी कॉमन काढतो. इथे काय आलं, vb² मायनस va². एम एम कॅन्सल, 2 इकडे आला, 4gr इज इक्वल टू, इकडे कोण उरलं, vb² मायनस va². आता va होता किती, अंडर रूट ऑफ rg, अंडर रूट ऑफ rg किंवा gr, काही पण म्हणा, वन अँड द सेम, rg किंवा gr एकच. त्याचा स्क्वेअर किती आहे, rg. मग तो आपण इथे टाकून देवा, gr लिहा किंवा rg लिहा, काही फरक नाही पडत. तो इकडे आला का प्लस होणार, 4gr प्लस gr 5. चला आधी आरजीच्या याच्यात लिहिले तर आरजी लिहूया. देअर फोर इट हॅज द मॅक्झिमम स्पीड इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन विच इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5rg. दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट हॅव्हिंग द मॅक्झिमम स्पीड विच इज ॲट द बॉटम. बॉटमला जास्तीत जास्तच असणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त कुठे नसणार आहे. आणि त्याची व्हॅल्यू किती, रूट 5rg किंवा gr, काही पण म्हणा. अवघड आहे का. आता उरला कोणता आहे, मिडवे पोझिशन ॲट मिडवे पोझिशन सी ऑर डी, काहीही म्हणा. ठीक आहे. बघा लक्ष द्या सगळ्यांनी, इथे एक्झॅक्टली काय होता. आता आपण इथे एका इक्वेशन पासून डिरेक्टली चालू करू. इथे आपल्याला त्या याची गरज नाही सध्या, टेन्शन इन द स्ट्रिंग वगैरे ते काय सध्या काढायची गरज नाही मिडवे पोझिशनला. आपण डिरेक्टली व्हेलॉसिटीकडे जाऊ. त्याच्या इथे पण एक आपण कन्सिडर करू ना, इथे सुद्धा काय म्हणणार, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी mgh, कायनेटिक एनर्जी सेकंड पोझिशन मायनस फायनल पोझिशन. सोप्या भाषेत आपण असं कन्सिडर करू की पार्टिकल जो आहे तो पार्टिकल एला होता, ए पासून सी पर्यंत गेला असं कन्सिडर करू. हाईट कितीने चेंज झाली ते फक्त त्याच्या रेडियस इतकी, आर. ठीक आहे. मग mgr त्याच्या जागेवर लिहिला आपण, विच इज इक्वल टू फायनल हाफ mv² मायनस इनिशियल हाफ mv². फायनली सेकंड म्हणजे फायनल पोझिशन काय त्याची, सी ला गेलाय, सी साठी कन्सिडर करतो. डी ला तेच राहील, फक्त ऑपोजिट डायरेक्शन आहे. ठीक आहे. इथं इनिशियल पोझिशन कुठं होतं, ए पासून आलाय असं कन्सिडर केलेलं आहे. मग आता इथं बघा काय होणार आहे एक्झॅक्टली,
mgr is equal to half m vc square minus vs square mm कॅन्सल, हा gr तसाच, 2 इकडे आला, vc स्क्वेअर मायनस हा आधीच बघितला होता किती आहे, फक्त एक gr आहे, हा इकडे आला प्लस होणार, vc स्क्वेअर इज इक्वल टू 3 rg gr काही पण लिहा, देअर फोर vc इज इक्वल टू अंडर रूट ऑफ रूट 3 gr. इक्वेशन नंबर किती आले याला, येस, इक्वेशन नंबर 4. काय अडचण आहे. So these are the velocities of the particle or the object performing vertical circular motion at the top position, bottom position, at the mid position. The velocity is minimum at the A position, which is root gr किंवा rg काही पण म्हणा, and it is the maximum at the bottom position, which is under root of 5 rg, and it is the in between that त्या दोघांच्या मधली velocity राहील अंडर रूट 3 rg at the position midway C or D. तर इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या सगळं. पुढे आपल्याला अजून काही पॉईंट्स वाटले तर आपण ते मेन्शन करूया. स्टार्ट रायटिंग डाऊन.